आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूयात. युद्धविरामानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण. कच्च्या तेलाच्या किमती $95 प्रति बॅरलवर पोहोचल्या. तर उद्या आसाम आणि केरळम तसंच पुदुच्चेरीमध्ये विधानसभेसाठी मतदान होणार. तीनही राज्यांमध्ये प्रचाराच्या तोफा थंडावल्या. आसाममध्ये 126, केरळमध्ये 140 आणि पुदुच्चेरी 30 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार. अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या तातडीनं मदत करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश. एनडीआरएफच्या निकषाद्वारे मदत देण्याचे निर्देश. महाराष्ट्रात आता इच्छा मृत्यूपत्राचा पर्याय अधिकृतपणे लागू. दुर्धर आजारांबाबत उपचार करावेत का, कोणत्या स्तरापर्यंत करावेत याबाबतचे इच्छापत्र करून ठेवता येणार. शासकीय दस्तावेजात जतन केलं जाणार. 15 एप्रिलपासून एसटीची पुन्हा भाडेवाढ. एसटी महामंडळाच्या तिकीट दरामध्ये 15 एप्रिलपासून 10% हंगामी वाढ करण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. त्यामुळे एसटीच्या लांब पल्ल्याचा प्रवास 90 ते 100 रुपयांनी महागणार.